हिंगनघाट में नगराध्यक्ष पद के उम्मीदवार के पहले चरण के प्रचार की शुरुआत हो चुकी है। इसी सिलसिले में शहर के नागरिकों से इनबीसीएन न्यूज की टीम ने संवाद साधा। नागरिकों के बीच जाकर नगराध्यक्ष उम्मीदवार को लेकर उनकी राय, आगामी चुनाव को लेकर उनकी उम्मीदें और स्थानीय मुद्दों पर उनकी प्रतिक्रिया जानने का प्रयत्न किया गया। नागरिकों ने खुलकर अपनी बात कही। मतदाताओं में चुनाव को लेकर उत्साह देखने को मिल रहा है। चुनाव को लेकर नागरिकों की क्या प्रतिक्रिया है, आइए जानते हैं। हिंगणघाटच्या आंबेडकर चौकात आलो आहोत। नगराध्यक्षाच्या निवडणुकीत 10 उमेदवार उभे आहेत, तर 4 प्रमुख जे आहे पक्षाचे उमेदवार उभे आहेत। आपल्या सोबत नवयुवक जो मतदाता आहे त्याचे मला सांगा, हिंगणघाटच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीत कोणी प्रतिनिधित्व करावं असं वाटतं हिंगणघाटचं? हिंगणघाटच्या नगराध्यक्षा जागी जर कोणी प्रतिनिधित्व करायला पाहिजे ते म्हणजे आपल्या घुसेताई। का बरं घुसेताई? बाकी ऍक्च्युअल मध्ये कसं आहे, त्यांचं पूर्ण घराणं राजकारण आहे, त्यामुळे या पात्रतेसाठी ते एकदम योग्य आहे आणि हिंगणघाटच्या विकासासाठी ते एकदम योग्य महिला आहे आणि ते एकदम योग्य विकास करेल। हिंगणघाटचा कुठला विकास जो राहून गेला असं वाटतं तुम्हाला? भरपूर विकास आहे। रोड अर्धे खोदून ठेवले, रोड बनायचे आहे, लोकांचे बनलेले रोड फोडून ठेवलेले आहे, लोकांचे नाल्या डॅमेज आहे, सगळ्या गोष्टी खराब आहे। त्या ताई करू शकेल आणि त्या ताई 100% निवडून येण्याची आम्हाला संधी द्या। हिंगणघाटात असं कुठलं काम आहे जे राहून गेलं का? मोठं काम आहे ते व्हायला? सगळेच काम पेंडिंग आहे हिंगणघाटमध्ये। असं कोणतंच काम परिपूर्णपणे झालेलं नाहीये। सगळे काम जे काम आहे हिंगणघाटमध्ये सुरू ते सगळे अर्धवट आहे। कुठलंच काम पूर्णपणे कंप्लीट झालेलं नाहीये। त्यामुळे अशा नगराध्यक्षाची गरज आहे जे हे सगळे जे काम अर्धवट सोडून गेलेले आहे ना, ते परिपूर्णपणे तयार करून आपल्याला देईल आणि त्या राष्ट्रवादीचे आहे घुसेताई त्या परिपूर्णपणे कंप्लीट करणार। काय वाटतं हिंगणघाटचा माहोल काय वाटतं? हिंगणघाटचा माहोल सध्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट कुणामध्ये टक्कर होईल असं वाटतं तुम्हाला? टक्कर तर सांगू शकतो, सगळे आपल्या जागेवर एकदम योग्य आहे। ठीक आहे, सगळे आपल्या जागी योग्य आहे, पण आम्हाला नगराध्यक्षाचं जर विचारलं तर घुसेताई एकदम परफेक्ट वाटतंय। नगराध्यक्षामध्ये कोणाकोणाची फाईट होईल असं वाटतं? घुसेताई आणि आपले डोंगरेताई अपेक्षित आहे। घुसेताई। एकूणच आपण नवयुवक ज्या मतदाराशी बातचीत केली त्यांचं म्हणणं आहे तर राष्ट्रवादीच्या घुसेताई ज्या आहे निवडणुकीमध्ये ज्या विजय होतील असं मत जे आहे नवयुवक मतदारांनी जे प्रकट केलेलं आहे। हिंगणघाटच्या ज्या आहे आंबेडकर शाळेसमोर आलो होतो। रणधुमाळी हिंगणघाटच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। दुसऱ्या टप्प्याचा प्रचार सुरू झाला आहे। 10 उमेदवार हे हिंगणघाटच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत, तर 4 जे आहे प्रमुख पक्षाचे उमेदवार। काका मला सांगा, हिंगणघाटचा नगराध्यक्ष कोण बनावं, कोण नेतृत्व करावं असं वाटते? मशाल आहे, घडी आहे, तुतारी आहे, तर कमळ आहे, काय वाटते आपल्याला? तर बबीताताई वाघमारे एक वेळा यायला पाहिजे बा अशी आमची इच्छा आहे। वाघमारे का बरं बबीताई? आता ते येण्याची शक्यता अशी का, यायचं जर डिवाइड होत असेल ना, आपल्या एससी समाजानं जर मागासवर्गीय लोकांनी जर एकत्र जर आले तर बबीताताई जवळपास येण्याची शक्यता असं राहते। पण असं समीकरण चालायला पाहिजे ना, जे मागासवर्गीय बौद्ध समाजाचे लोक आहे किंवा इतर मागासवर्गीय लोक आहेत त्यांनी जर जसं आता तुतारी आहे, आपल्या नयनाताई आहे, यायनं जर आपापले सांभाळले आणि हा समाज जर एकत्र झाला तर बबीताताई जसं प्रलय तेलंगण जसं फाईट दिली तशी फाईट द्यायला हरकत नाही बा। एकत्र होईल का समाज? एकत्र यायला पाहिजे, एकत्र यायला पाहिजे। जसे खोब्रागडे साहेबाच्या वेळेस एकत्र आले तर काही परिणाम होऊ शकतो? हो बिलकुल, अजून विकास होईल आपल्या हिंगणघाट शहराचा चांगल्या पद्धतीने। कुठला विकास हिंगणघाट शहरात झाला आणि कुठला राहून गेला असं वाटतं तुम्हाला? हे दिसते नाही, नाल्या, रोड, अतिक्रमणवर कुणाचं लक्ष नाही। एखाद्याची जर गाडी आली ना जर लागली तर आपल्यावरच ते चौतारून येतात लोक, आपल्याशीनच कमी जास्त। ठीक आहे, 2% जरी अतिक्रमण करायची मान्यता असेल पण ते रोडचं सगळी व्यवस्था करायला पाहिजे असं म्हणतो बघ मी। आणखी काही दादा आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करू। दादा मला सांगा, हिंगणघाटमध्ये नगराध्यक्षाच्या निवडणुकीचे वारे व्हायला दुसऱ्या टप्प्यात निवडणुका गेल्या, काय वाटतं हिंगणघाटचा नगराध्यक्ष कोण व्हावा असं वाटतं तुम्हाला? नगराध्यक्ष तर व्हायला पाहिजे चांगल्यात चांगला माणूस जो याच्या विकासाच्या मागे धावून राहिलेला आहे। जर विकासाच्या मागे नाही धावत आहे तर हिंगणघाटामध्ये म्हणजे निवडणुकीचा काही अर्थ नाही राहणार। विकास झालेला खूप बरं आहे, जो पण विकास करेल त्याला आपण निवडून देऊ। काय म्हणता, हिंगणघाटच्या दृष्टीने कुठले प्रश्न राहून गेले नगरपालिकेच्या दृष्टीने? रोजगार म्हणा, शिक्षण म्हणा। रोजगार म्हटलं तर काही कंपनीज आहे आपल्या हिंगणघाटच्या जवळपास, तर तिथे खूप सारे लोक आजकाल रोजगार म्हणून लागतच आहे। पण आता समोर जाऊन जर म्हटलं तर हिंगणघाटच्या पॉप्युलेशन नुसार रोजगार खूप जास्त पाहिजे,
कमी आहे असं वाटतं तुम्हाला? कमी आहे आणि त्याच्यामुळे जॉब्सची जास्त गरज आहे. हिंगणघाटच्या निवडणुकीचा प्रचार जो आहे दुसऱ्या टप्प्यात आलाय. आपल्याबरोबर नवयुवक जे मतदाता आहे पुन्हा त्याच्याशी बोलू, त्यांचं काय मत. पण दादा सांगा, हिंगणघाटमध्ये नगराध्यक्षासाठी 4 जे प्रमुख पार्टीचे उमेदवार आहेत, तर 10 एकूण उमेदवार आहे. काय म्हणता, कोणता उमेदवार निवडून यायला पाहिजे, काय वाटतं? बीजेपी का बरं BJP? त्यांनी बसायला पाहिजे. त्याची कामं आहे, त्याची कामं छान आहे. त्यांनी रोडाची कामं, गट्टू लावणं आणि आपल्या हिंगणघाटमध्ये उद्घाटन झालं. आता संस्कृती भवनचं काम झालं आणि बस स्टँडचे उद्घाटन केलं त्यांनी, पोलीस स्टेशनचे उद्घाटन केलं. आपले कामं आहे आणि छान कामं चालू आहे त्यांचे. आणि मेडिकल कॉलेज आणलं त्यांनी, मेडिकल कॉलेज तर जामला गेलं. जामला गेलं ते विशेष नाही, जाम तर खूप दूर तर नाही म्हणा. पण आपल्या हिंगणघाटच्या विकास आणि लाईट वगैरे, नळाची पाईपलाईन, गटर लाईन, पाईपलाईन सगळं छान आहे. मला सांगा, आता नवयुवक होते तुमच्या बरोबर, त्यांचं म्हणणं आहे का रोजगाराचा मोठा प्रश्न आहे हिंगणघाटात? हा, रोजगार लोकांना थोडा कम आहे, तर रोजगार मिळाला पाहिजे. रोजगार मिळाला पाहिजे. आणि आपल्या हिंगणघाटमध्ये अजून इंजिनियर कॉलेज आला पाहिजे. बाकी उमेदवार का बरं नाही? बाकी उमेदवार कारण की बीजेपीच्या कसं आहे, कामे छान आहे, कामं छान आहे आणि सगळं प्रकृती आहे. मला सांगा, बीजेपीचा उमेदवार आल्यानंतर काय काय प्रगती करेल हिंगणघाट? हो, करणारच ते. एकूणच आपण हिंगणघाटच्या आंबेडकर शाळेजवळ आलो होतो. त्यांच्याशी आपण काही नवयुवकाशी बोललो, काही दादाशी बोललो, आणखी काही लोकांशी बोलू. दादाचं म्हणणं आहे का हिंगणघाटसाठी बीजेपी कडून जो उमेदवार आहे तोच निवडून यायला पाहिजे, असं दादाचं म्हणणं. आणखी काही लोकांशी आपण जे आहे संवाद करू, त्यांचं काय म्हणणं आहे. आपण हिंगणघाटच्या नंदोरी चौकात आलो. आपल्याबरोबर काही दादा आहे, त्यांच्याशी बातचीत करूया. मला सांगा, हिंगणघाटमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहे. नगराध्यक्ष म्हणून काय पसंती राहील तुम्ही? का नगराध्यक्ष म्हणून काय पसंती राहील? नगराध्यक्ष म्हणून आमची पसंती, जे लोक रोड बनवा, नाल्या बनवा, त्याच्यावर घरकुलचे आणि त्याच्यावर आमची प्रसिद्धी राहील. मला सांगा, हिंगणघाटमध्ये कमळ आहे, राष्ट्रवादीची तुतारी आहे, अजित पवार गटाची तुतारी आहे, तर शिवसेनेचं जे आहे मशाल आहे. काय म्हणता, याच्यातून कुठला उमेदवार निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? आम्हाला निवडून आता 3 पैकी सांगता येणार नाही कुठलाच व्यक्ती. काय अंदाज काय आहे तुम्ही? आणि आहे जनतेचा माहोल काय आहे? जनतेचं काय म्हणणं आहे? बीजेपीचे येण्याची शक्यता आहे. बीजेपी हिंगणघाटमध्ये काय विकास झाला, काय बोला तुम्ही? विकास म्हणजे नाल्या झाल्या, रोड झाले, घरकुलं आले, असं बरेच कामं झाले आहे. अजून काय व्हायला पाहिजे होतं हिंगणघाट? अजून काही भागामध्ये रोड नाही, नाल्या नाही, अजून डेव्हलप झालेलं नाही, तो डेव्हलप व्हायला पाहिजे. हिंगणघाटमध्ये मोठा प्रश्न कुठला आहे का, तो सुटून गेला, करायला पाहिजे होता नगरपालिकेने? पाण्याची समस्या आहे अजून. अपन हिंगणघाट नंदोरी चौकात आलो तो पवित्रता दादा त्याच्याशी बातचीत करू. त्यांचं क्या बोलते हिंगणघाट में चुनाव का माहौल है, चालू हुआ दूसरे सत्र का जो प्रचार शुरू है, क्या बोलते, क्या कौन चुन के आएंगे? भाजपा ही आएंगे ना, भाजपा ही आएंगे. क्यों भाजपा ही आएंगे? क्यों भाजपा आने को? सरकारी भाजपा है ना, सरकार भाजपा है. और भी उम्मीदवार है, राष्ट्रवादी की तुतारी है, राष्ट्रवादी का है, भाजपा ही सरकार है, सरकार का ही है, भाजपा आएगा. हिंगणघाट में क्या काम हुए जो रह गए? एवढे रोडचे काम झाले, एवढे पुल झाले मोठे मोठे, हे तर पूल होऊन राहिला सरकार दवाखान्यापाशी. म्हणजे भाजप निवडून आल्यावर काय करणार हिंगणघाट असं वाटते? बापा काऊन करते 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 म्हणलं. पुण्यावर आता पुण्यावर आला ना, आरामशीर काम होते. पुण्यावर काम करून करते. बाकी उमेदवार आहे, बापा उमेदवार आहे, ठोस माणूस चांगला आहे उमेदवार. चांगला आहे. हो.